चला तर मंडळी, मकर संक्रांतीसाठी मस्त असे तिळगुळ लाडू बनवूया. तर यामध्ये जे काही तुम्हाला लाल दिसत आहे ते शेंगदाण्याचे टरफले जे आहेत ते आपण काढले नसल्यामुळे लाडूमध्ये दिसत आहेत. बाकी लाडूचे चकाकी तुम्ही पाहू शकता. अगदी परफेक्ट खुसखुशीत आपले तिळाचे लाडू इथे तयार झालेले आहेत. तर आता अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे. व्हिडिओ नक्की आवडेल, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर या कपने आपण 1.5 कप तीळ घेतले, त्यासाठी अर्धा कप आपल्याला इथे शेंगदाणे घ्यायचे आहे. शेंगदाणे यापेक्षा कमी घेतले तरी देखील चालेल. तर 2.25 कप तुम्ही जरी तीळ घेतले तरीसुद्धा चालेल आणि त्यानंतर वरती राहील तेवढ्या कपाचे आपल्याला शेंगदाणे घेतले तरीसुद्धा चालेल. सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे चांगले तडतडेपर्यंत उरलेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर तुम्ही पाहू शकता, आपण जेव्हा मार्केटमधून आणतो तेव्हा त्यामध्ये एखादा तुकडा शेंगदाण्याचा असतो आणि तो खूप टेस्टीसुद्धा लागतो. त्यामुळे आपण घरीसुद्धा तशा पद्धतीने हे लाडू बनवणार आहोत. तर आता इथे पाहू शकता, शेंगदाण्याला चांगले डाग पडायला लागलेले आहे, पण आणखीन थोडेसे भाजून घेणार आहे मी. तर उरलेले देखील आहेत शेंगदाणे पाहू शकता. तर आता हे शेंगदाणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे मी शेंगदाणे काढून घेतले, तुम्ही पाहू शकता. तर तोपर्यंत शेंगदाणे थंड होतील तोपर्यंत आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे. तर पसरट भांडं घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तीळसुद्धा आपल्याला तडतडेपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इथे आपले तीळ जे आहेत ते पाहू शकता तुम्ही, तडतडेपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. इथे आपले तीळ छान भाजलेले आहे. अगदी 2 ते 2.5 मिनटामध्ये आपले तीळ भाजून तयार झाले. तर मंद गॅसवरती भाजले, फास्टमध्ये तर आणखीन लवकर होतात. तीळसुद्धा आपल्याला थंड व्हायला ठेवायचे आहे. आता इथे पहा, आपण तूप घालून घेतलेलं आहे. तर इथे 2 चमचे आपल्याला तूप घालायचं आहे. यामध्ये तूप आपल्याला पूर्ण जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे. तूप मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला मेजरिंग सांगितलं याच पद्धतीने गूळ घ्यायचा आहे. तर इथे आपण 1.5 कप गूळ घेतलेला आहे. तर टोटल आपलं मेजरिंग कपने 2 कप गूळ आणि आपलं तीळ आणि शेंगदाणे आहेत. त्यासाठी आपण 1.5 कप इथे गूळ घेतलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने घ्यायचं आहे. इक्वल अजिबात घ्यायचं नसतं. तर आता इथे आपण 5 चमच्याने पोहे खायच्या 3 चमचे इथे पाणी घालून घ्यायचं. तर आता पाणी घातल्याने काय होतं की गूळ करपत नाही आणि व्यवस्थित आपल्या गुळाला जे आहे ते चाचणी म्हणतो आपण ते येते. त्यासाठी आपल्याला गूळ तसाच न परतवता किंवा मेल्ट न करता यामध्ये 2-3 चमचे पाणी घातलं की छान गूळ पटकन मेल्ट होतो आणि आपला गूळसुद्धा करपल्या जात नाही. तर पाहू शकता गूळ किती फास्टमध्ये आपला मेल्ट होत आहे. तर अशाच पद्धतीने आपण गूळ जो आहे तो मेल्ट करून घेतलेला आहे, पाहू शकता. तर पूर्ण गूळ जेव्हा मेल्ट झाला तेव्हा पाहू शकता अशा पद्धतीने तो फसफसलेला आहे. तर व्यवस्थित आपला इथे गूळ जो आहे तो मेल्ट झाला. तर 2-3 मिनटं झाले तोपर्यंत आपण इकडे शेंगदाणे जाडसर मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे आपण जाडसर असे शेंगदाणे वाटून घेतले. तुम्हाला टरफले नको असल्यास तुम्ही शेंगदाणे वाटायच्या अगोदरच त्यामधले टरफले काढून टाकू शकता. इथे एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला हे पाक झाला की नाही चेक करायचं आहे. तर आता याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि चेक करायचं. तर अगदी 10 सेकंदासाठी आपण साईडला ठेवलं. लगेच इथे चेक करायला घ्यायचं आहे, कारण इकडे आपला गुळाचा पाकसुद्धा पुढे गेला नाही पाहिजे. तर इथे पाहू शकता थोडंसं रबरासारखं किंवा असं म्हणजे चिकट झालेलं आहे. तर इथे व्यवस्थित आपला पाक जो आहे तो तयार झालेला नाही. तर आता पहा, अशी लूज गोळी नको आहे आपल्याला, अशी तुटली नाही पाहिजे गोळी. तर एकदम कडक गोळी तयार करून घ्यायची आहे. तर पुन्हा एकदा आपण याला व्यवस्थित हलवून घेऊया. पुन्हासुद्धा आपण चेकच करून घेणार आहोत, पण तोपर्यंत व्यवस्थित हलवायचं. 2 मिनिटं झालेली आहेत. आता पुन्हा एकदा आपण चेक करतोय. तर त्याच पाण्यामध्ये मी थोडंसं गुळाचं सारण टाकून घेतलं आणि याला सुद्धा 10 सेकंदासाठी थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपल्याला याची गोळी तयार करून पाहायची आहे. ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवलं अशा प्रकारे जर तुम्ही हे तिळगुळाचे लाडू संक्रांतीला केले तर खरंच खूप छान आणि खुसखुशीत तयार होतात. आणि आपण त्यामध्ये तुपाचासुद्धा वापर केल्यामुळे आपल्या ह्या लाडूला चकाकीसुद्धा तितकीच जबरदस्त येते. तर इथे पाहू शकता गोळी आपली परफेक्ट तयार आहे. तर इथे अशी जर भांड्यात टाकली ना तर त्याचा खटकन आवाज येतो, म्हणजे समजायचं आपला परफेक्ट पाक इथे गुळाचा तयार झालेला आहे. आता हा तयार झालेल्या पाकामध्ये आपल्याला तीळ आणि बनवून घेतलेला शेंगदाण्यांचा कूट जो आहे तो यामध्ये घालायचा आहे. तर आपण शेंगदाणे जाडसरच कुटून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण यामध्ये घालून घेऊया. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही आणखीन बारीक केले तरी देखील चालेल.
तर आता हे मी गॅस बंद केला आणि इथे व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण आपला पाक पुढे जाऊ नये यासाठी मी बंद केलेलं आहे. शक्यतो हे सारण आपल्याला गरम आहे तोपर्यंतच लाडू बांधायचे असतात, पण इथे हलवूस्तवर पुढं जाऊ शकतो, त्यामुळे मी इथे गॅस बंद करून हे मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित. तर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिक्स झालेलं आहे. याच पद्धतीने तुम्ही याची वडीसुद्धा तयार करू शकता. आता आपल्याला एक गरम आहे तोपर्यंतचे असे लाडू तयार करून घ्यायचे आहे. तर मला हलवेपर्यंत ते बऱ्यापैकी थंड झालं. आता पुन्हा आपण गॅस चालू केलेला आहे आणि गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे आणि हे मिश्रण जे आहे ते आपल्याला हलवून पुन्हा मेल्ट करून घ्यायचं आहे. आता मेल्ट झाल्यानंतर हे मिश्रण आपण इकडे एका ताटाला तूप लावून घेतलं. तर तुम्ही काय पद्धत वापरू शकता किंवा ताटामध्ये जेवढ्या पद्धतीचं म्हणजे जेवढ्या आकाराचं तुम्हाला लाडू बांधायचा आहे तेवढं सारण या ताटामध्ये टाकून ठेवू शकता. तर आता इथे पहा अशा पद्धतीने तुम्ही हे सारण ठेवू शकता, कारण हाताला खूप चटके लागतात, त्यामुळे अशा वरची वर तुम्ही लाडू बनवून घेऊ शकता. खालचं सारण देखील गरम राहील. तुम्हाला जे सोपं वाटेल अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. किंवा दुसरी एक पद्धत, प्लॅस्टिकची पिशवी घ्यायची, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये चमच्याने लाडूच्या आकाराचं सारण टाकून घ्यायचं आणि त्या पिशवीमध्ये लाडू बांधला तरी देखील खूप सुरेख लाडू तयार होतात. तर तुम्हाला ती ट्रिक मी फक्त सांगितली, मी इथे वापरलेली नाही. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की हाताला खूप चटके लागतात तर तुम्ही तो प्रयोग वापरू शकता. ते मस्त सुरेख असे आपले इथे तिळाचे लाडू तयार झालेले आहेत. तर तुम्ही नक्कीच ह्या मकर संक्रांतीसाठी हे तिळाचे लाडू बनवून पहा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि रेसिपी आवडत असल्यास रेसिपी नक्कीच परिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, मजेत राहा आणि असेच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.